नमस्कार, मी बाळू चौधरी, BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आहे शनिवार आणि उद्या महाशिवरात्र. तर मित्रांनो, महाशिवरात्र निमित्त आमच्या गावात ह्या ठिकाणी सप्ताह साजरा केला जातो. त्याचा उद्देश एकच की समोर माझ्या पुढे इथं दिसत असेल तुम्हाला, ही आहे सापचोंड. ही सापचोंड आहे आणि आमच्या जन्मापासून, आमच्याही वडिलांच्या पिढीपासून, त्यांच्याही अगोदर ह्या ठिकाणी हे खडक आहे. ह्या खडकावर मी तुम्हाला दाखवणारच आहे. ह्या खडकावर जुन्या काळातील नागाच्या आकृती आहेत आणि बहुतेक लोक ह्या ठिकाणी आवर्जून येतात, त्याचं दर्शन घेतात आणि नवस पण करतात आणि नवसाला पण हा देव पावतो. आणि म्हणून आमदा येथील संपूर्ण गावकरी मिळून ह्या ठिकाणी 3.5 दिवसाचा सप्ताह साजरा करतात. तर आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि आपणाला सगळ्यांना ते दृष्टीस पडावं. ह्या खडकावर ज्या आकृती आहेत, शिल्पकृती खडकावर पूर्वी कोणी त्या कोरलेल्या आहेत याचा काही आम्हाला पण थांगपत्ता नाही. आमच्या आजोबांना विचारलं, त्यांनाही माहीत नव्हतं. म्हणजे फार पूर्वीपर्यंत 200-250 वर्षापासून त्या ह्या ठिकाणी आहेत. आणि त्या कशा आहेत, त्याचं महत्त्व काय, तर ते आमच्याकडं ह्या ठिकाणी आता एक आमचे भगत बाबा आहे, गुंबाडे बाबा. तर ह्या ठिकाणी हे गुंबाडे बाबा आहेत. हे गुंबाडे बाबा थोडीशी जाणकार आहेत, थोडीशी भक्ती करतात आणि त्यांना याचं संपूर्ण ज्ञान आहे, माहिती आहे. आता ते प्रथमतः तिथं पूजा करतील. पूजा करा, या गावकरी मंडळी, पूजेला या. या ना, असं जवळ या, जवळ या, जवळच. आता हे अष्टपूजा चालले. हे त्याचं नागेश्वर महाराजाचं हे वडील घर. हां, इथून ते इकडे बाहेर निघले. हां. आणि मग म्हणजे हे जे घर आहे, हां, ही कपार आहे. तुम्हाला मी दाखवतोय साधारणतः. हे पहा, इथं ही कपार आहे. ह्या ठिकाणी आजी दिसतोय का आपल्याला? आजी ह्या ठिकाणी राहतोय. जिवंत स्थान आहे ते ना. हां, जिवंत स्थान आहे त्या ठिकाणी. पहा कपार. तर हे आमचे गावकरी मंडळी ह्या ठिकाणी आज पूजा करतात, उद्याही करतील. पण मी विनंती केली की चला, मला इथलं जरा महत्त्व पटवून सांगा. म्हटलं सांग. भगवंता, आज पोरा सोराला, जनावराला, शेतीबाडीला तुम्ही आजपर्यंत सांभाळ केलीस. ह्याचप्रमाणे परंपरा ही तुझी पूजा चालू राहील. आडला वडिलांनी केली ती पण आम्हाला करावं लागेल. आम्हापासून पोराला पण करावं लागेल सतत. म्हणजे शेवटपर्यंत परंपराची आहे ही पूजा, ही सगळ्याला करता आली पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. हे त्याचं नागेश्वर महाराजाचं हे त्याचं रहनघरण. ह्या ठिकाणीहून इकडे बाजूला पडले, मग इकडे त्यांच्या निशाणे आहेत, त्या पण तुम्हाला दाखवले आहेत. हां, खडकावर आहे, खडकावर आहेत. आणि हे पहा, हे जे मंदिर आहे इथं नागेश्वरचं हे मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी 3.5 दिवसाचा सप्ताह होत असतो आणि तो चालू आहे. आज दुसरा दिवस आहे आणि उद्या पूर्ण दिवस आणि परवा काल्याचं कीर्तन होऊन समाप्ती होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जे हे खडक आहे, खडक आहे, ह्या खडकावर त्याच्या प्रतिकृती पूर्वीपासून आहेत, त्या मी तुम्हाला दाखवलेलंच. इथं आपले जर एखाद्याला जर नवस घ्यायचा असला तर तो नवस सक्सेस होतो का? होतो. आता आपल्या गावात
हे कधी कधी नो असं आहे आमचं हे सापचोंड. ह्या चोंडीलाच पूर्वीपासून सापचोंडच म्हणतात ना. चोंड म्हणजे एक डबकं किंवा आपण त्याला काय म्हणूया छोटंसं दहाड, आमच्याकडे दहाड म्हणतात, डोह. तर हिला खूप म्हणजे पावित्र्य आहे. ह्या ठिकाणी मंदिरात जाताना दर्शन करण्याच्या अगोदर इथं कमीत कमी हातपाय तरी धुतले पाहिजेत किंवा आंघोळ तरी केली पाहिजे आणि नंतर दर्शनाला जायला. तर मला यशोद बाबा सांगा, तुम्ही जाणकार आहात, ह्या आपल्या सापचोंडीचं महत्त्व काय नेमकं? ज्या टायमात आपल्या गावानं रायरोगी उठली आणि मग ते टायमात मत्स्यबाबांनी वांगणचा मत्स्यबाबा त्यांनी मग आपल्याला उपस्थिती करून दिली आणि मग आपले प्रमुख माणसं होती त्याला सांगला. तर आपले प्रमुख माणसं म्हणजे आता जे हयात आहेत ते भुसारी बाबा, त्याच्यानंतर चित्रा पाटील, भावडू जाधव आणि माधव गुंबाडे. आता हे खुरकुटे बाबा हे आज हयात नाहीत, पण त्यांच्या हिमतीने ह्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्या सापचोंडीवर जी जागा आहे, गायकवाडांची जागा आहे, त्यांना विनंती केली की आम्हाला मंदिरापुरती जागा द्या आणि त्यांनी समोर मंदिर झालेलं आहे, ते दाखविलं तुम्हाला. तर ह्या ठिकाणी सगळ्या गाव मिळून एकत्र काबाड कष्ट करून ह्या ठिकाणी मंदिर तयार केले. त्यावेळेस मी साधारणतः 82-83ची गोष्ट आहे, त्यावेळेस इथं हे मंदिर झालं. जाना मिस्त्री होता आणि सगळे इथं आवर्जून उन्हाळ्यात तरी आवर्जून काम करायचे आणि मंदिर उभारलेलं आहे. या ठिकाणी कोणताही आर्थिक फायदा शासनाकडून किंवा इतर गावांकडून आम्ही उपलब्ध केला नाही. आमच्या गावाच्या हिमतीवर केला हा इथं मंदिर तयार केलेलं आहे. आणि जवळजवळ 33 वर्ष झालेले आहेत. 17 वर्षापासून ह्या ठिकाणी सप्ताह साजरा केला जातो आणि ह्या सप्ताहामध्ये सगळे गावकरी मिळून हिरिरीने भाग घेतात आणि इथं 3.5 दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो. आता तुम्ही सांगा थोडंसं मला की ह्या जागेचं महत्त्व काय? ह्या डोहात जाय ना तर ईश्वर पिंडी आहे, ती अजून कोणाला माहीत नाही. 2-3 माणसाला माहिती आहे, पण तो ही दगड ही ती उघडी दिसते ना, ते ठिकाणाला आहे. पण ती गेली आता पुराण समोर म्हणजे आता दगडा पडल्या काही दगडा त्या खालते मग ती पुराली तिथं आहे, अजूनही आहे. ईश्वर पिंड आहे तिथं आणि तिथं ना असा नळ आहे. तो नळ काही दिवसांनी उघडतो, काही दिवसांनी उघडली त्याच्यातून शेणगौरी निघते वाळेल आणि ते शेणगौरीला अगरबत्त्या काड्या त्याला चेटत आहे तिथं त्या ठिकाणी नाग पण निघतो, मोठा नाग निघतो. पण तो मोठा आहे त्याला शेंदूर बिंदूर लावून असा एकदम नाग मोठा त्याच्यातून निघतो. पण तिथं नळाची जी झाकण आहे तिथं तर असा गोल आहे ते पाहिलंय. जर आता उघडा राहता तर तुम्हाला दावला असता, पण आता डोह भरेल आहे. उघडा पडेल. आम्ही तो पाहिला, पण त्याच्यातून थोडंसं चिचोर सारखं चंबूत ते पाणी निघत आहे उन्हाळ्यात. तरी हे आटून गेल्यानंतर त्याच्यातून थोडं ते निघत आहे तिथं. म्हणजे तो काही दिवसांनी तो नळ मोकळा होत असेल. आता हे अशा डोहा आहे का जिवंत वस्तू आहे, याच्यात जिवंत आहे का नाही. पण ती मग आपल्याला असा का बुवा काही याच्यात आहे काहीच नाही, असं ज्याला कळत आहे त्याला फक्त माहिती आहे. तर मागील काहीतरी 2-4 वर्षापूर्वी आपण ह्या ठिकाणी 3.5 दिवसाचा सप्ताह साजरा करत होतो. त्यावेळेस प्रत्यक्ष आपल्याला नागाने दर्शन दिलं आणि तो त्याच ठिकाणी 3.5 दिवस पर्यंत संपेपर्यंत त्या ठिकाणी जागीच होता. कारण त्याचा व्हिडिओ माझ्याकडे होता, पण तो आता नाही आहे. सुरुवातीला आपला झाला होता पहा इथं. तर काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस तो तिथं आला, दहीहंडी जवळ आला आणि नंतर त्याच्यावर कोणीतरी त्याच्यात शिपका मारला आणि त्याच्यानंतर तो परत त्या जागेवर निघून गेला आणि त्याने लगेच काहीतरी पकडलं आणि खाऊन घेतलं. म्हणजे तोपर्यंत त्याने मित्रांनो उपवास धरलेला होता, काहीच खाल्लं नव्हतं 3.5 दिवस. कारण ते मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. आता गेल्या वर्षी तरी म्हणजे मंदिराला 2 होतं का? जेव्हा सप्ताह संपला त्यापर्यंत त्यावरच होतं, मंदिरावर. कालही होता, पण तो आता कुठेतरी लपलाय. काल होता तिकडून दिसला म्हणजे होता, पण कालपासून तो लपलाय तर अजून नाही दिसला. म्हणजे तो मंदिरातच आहे
आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आता असं आहे, तुम्ही म्हणाल ही जागाच तशी आहे, पण त्याचं वास्तव्य आहे, नागाचं वास्तव्य आहे. आणि ह्या ठिकाणी कोणालाही अजून दगा फटका त्याने दिलेला नाही, कोणाला इजा केलेली नाही. तर अशा प्रकारे आम्ही हे पूर्ण गावातले लोक त्याला वंदतात, त्याची पूजा करतात आणि त्यामुळे गावावरचं अरिष्ट इडापिडा आहे ती दूर होते. आमच्या गावाला आम्हाला जर काही अडचण असली, गावात एखादी रोगराई आली तर याच्या नावाने आम्ही अगर धूप लावतो आणि त्याला सांगतो बाबा आमचं दुःख दूर कर, आणि अशा प्रकारे ते अरिष्ट दूर होत असते. तर अशा ह्या सापचोंडीची आख्यायिका आहे. आजपर्यंत फक्त आम्ही सप्ताह केला आणि झाला. पण प्रत्यक्ष ही माहिती तुम्हाला व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. करा पूजा. आता हे आहे तर हे काय माणसाने केलं नाही, हे त्याची नक्षी बनवले, हे माणसाने केलं नाही. हे पूर्वीपासूनच आहे, नाही का? पूर्वीपासून पूर्वी म्हणजे 2-4 पिढ्यांना पण माहीत नाही, माहितीच नाही. तर अशा प्रकारे पहा ही प्रतिकृती कशी मी तुम्हाला दाखवतोय. आणि इकडे ही शेपटी, इकडे त्याचं मुख आहे, पहा. पाहिलेले आहे, पहा पिलं. हां, पिलं हे राहत आहे, पिलं आहेत हे. आता हे पहा इथंपर्यंत ही शेपूट आहे. हा असा आहे, हा पहा हे असं तयार होत आहे. इथं पहा मित्रांनो 2 आहेत. हा एक मोठा नर आहे, हा नर आहे तिथंपर्यंत, आणि ही आहे मादी. ह्या दोघांचा संगम झालेला आहे, या ठिकाणी मिलन आहे. आपण जी आपल्या बोलीभाषेत जुळण म्हणतो, तर तशा प्रकारचं हे प्रतीक आहे. तर अशा हे दूध द्या, ह्या ठिकाणी ही का? जागा. हां, इथं दूध द्या, तो याच्यातून निघायचा, दूध पियायचं. आम्ही इथं पूजेला उतरलो का तो इथं येऊन राहायचा, इथं डोकं. मग त्याची पूजा बिजा मी करायची, त्यावर गुलाल इथं, त्याच्यावर गुलाल किंवा गंध कुंकू ही त्याची पूजा करायची मी इथं. आणि इथं दूध द्यायचं. थोड्या टायमाने आलो का इथं दुधाचा ठेम राहत नाही, इथं पिऊन जायचा. म्हणजे हे पण त्याचं एक रहन घर आहे. हे मंदिर आहे. चला आपण मंदिरात जाऊ. बाबाच्या सावळ्या विठ्ठल
जेवा 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 मला जाऊ दे.